Hello all the students, welcome to our channel Mahatech Academy, and today we're going to start the IMP question for your subject Digital Communication. This is applicable for all the electronics engineering branch, 4th semester K scheme. Okay, so the subject name is Digital Communication, subject code you can see 314326. Okay, थोडासा लेंदी सिलेबस आहे, टोटली थेरटिकल हा सब्जेक्ट आहे तुमचा, आणि अजून एक की यामध्ये खूप सारे नवनवीन कन्सेप्ट आहेत, खूप जास्त पॉइंट्स आहेत सिलेबसचे, त्यामुळे याचे IMP थोडेसे ब्रॉड आणि एक्स्ट्रा झालेले आहेत. तर चला स्टार्ट करूया युनिट वाईज IMP क्वेश्चन्स. ओके, तर फर्स्ट युनिट आहे डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम अँड कोडिंग मेथड्स, राईट. तर यामध्ये दोन गोष्टी आहेत. फर्स्ट तुमचा पार्ट असणार रिलेटेड टू डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम, त्यानंतर कोडिंग मेथड मध्ये तुमचं सिलेबस अगेन 3 पार्ट मध्ये डिवाइड असणार आहे. ओके, तर यामध्ये तुम्हाला काय बघायचंय, कोडिंग रिलेटेड 2 थेरम बघायचे, त्यानंतर सोर्स कोडिंग काय आहे, त्यानंतर 2 टाइपचे कोड्स आहेत आपल्याकडे, एक आहे एरर करेक्शन कोड आणि दुसरा आहे एरर डिटेक्शन कोड. ओके, आणि थर्ड जो पॉइंट असणार आहे कोडिंग मध्ये तो असणार आहे लाईन कोडिंग. ओके, लाईन कोडिंग वरती तुम्हाला वेवफॉर्म ड्रॉ करण्यासाठी विचारतात. तर आपण फर्स्ट बघूया 2 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते असणार या चॅप्टर मध्ये. तर 2 मार्क्स साठी बघा, स्टेट द ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम. ओके, ऑलरेडी तुम्ही हा सब्जेक्ट शिकताय, त्यामुळे या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला ऑलरेडी माहित झाला असेल की डिजिटल कम्युनिकेशनचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसएडव्हान्टेजेस. त्यानंतर 2 टर्म्स आहेत आपल्याकडे, त्या डेफिनेशन साठी तुम्हाला विचारतात, बीट रेट आणि बॉड रेट, राईट. हे दोन्ही टर्म्स कशाशी रिलेटेड आहे, कम्युनिकेशनशी रिलेटेड या टर्म्स आहेत. बीट रेट म्हणजे काय आणि बॉड रेट म्हणजे काय. त्यानंतर काही डेफिनेशन आहेत, बँडविड्थ काय आहे चॅनलची, त्यानंतर रिपीटर डिस्टन्स, हे पण 2 मार्कला विचारू शकतात. त्यानंतर स्टेट शॉनॉन हार्टली थेरम, राईट. आपण बघितलं की आधी सांगितलं की या चॅप्टर मध्ये तुम्हाला 2 थेरम शिकायचे, त्यापैकी एक थेरम तुम्हाला 2 मार्क्सला विचारू शकतात, किंवा कधी कधी सेम क्वेश्चन्स 4 मार्कला सुद्धा विचारतात, राईट. त्यामध्ये तुम्हाला थोडेसे एक्सप्रेशन पण नोट डाऊन करायचे असतात. त्यानंतर 5th क्वेश्चन आहे, डिफाईन द चॅनल कॅपॅसिटी विथ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स. ओके, जे कम्युनिकेशन चॅनल आहे त्याची कॅपॅसिटी डिफाईन करायची आणि त्याच्यासाठी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन तुम्हाला डिफाईन करायचे. त्यानंतर एनी 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन चॅनल. ओके, एक कॅपॅसिटी, एक प्रॉपर्टीज किंवा एक कॅरेक्टरिस्टिक्स तर तुम्हाला इथेच माहिती आहे, राईट. कॅपॅसिटी कम्युनिकेशन चॅनलची, त्यानंतर कम्युनिकेशन चॅनलची बँडविड्थ, त्यानंतर रिपीटर डिस्टन्स, हेच त्याचे काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर हे झालं ऑल अबाउट 2 मार्क्स. आता आपण बघूया 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते असणार आहे या चॅप्टर मधून. ओके, तर 4 मार्क्स साठी आहे, एक्सप्लेन द डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीम विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम. ओके, डिजिटल कम्युनिकेशन जसं आपण लास्ट सेमिस्टरला अॅनालॉग कम्युनिकेशन बघितलं, सेम डिजिटल कम्युनिकेशनची ब्लॉक डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. सेम क्वेश्चन्स कधी कधी 6 मार्कला सुद्धा विचारतात, त्यामुळे हा अत्यंत सोपा आणि खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. बघा, या चॅप्टरचा एक विशेष आहे की यामध्ये तुम्हाला खूप सारे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत, खूप सारे कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आहेत. ट्रान्समीटर असेल, रिसिव्हर असेल, डिफरंट टाइप्स ऑफ मॉड्युलेशन टेक्निक असतील, अॅनालॉग डिजिटल, राईट. तर जे पण क्वेश्चन सोपे आहेत त्यावरती तुम्हाला जास्त फोकस द्यायचा आहे, म्हणजे ते जर आले तर तुम्ही ते 100% अटेंड करणार. त्यानंतर अगेन स्टेट हार्टलीज लॉ अँड शॉनॉन हार्टलीज थेरम, राईट. हा पुन्हा 4 मार्कचा क्वेश्चन आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे की डिफाईन अँड स्टेट द एक्सप्रेशन ऑफ एंट्रॉपी आणि इन्फॉर्मेशन रेट. ओके, ह्या 2 इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. याचे एक्सप्रेशन विचारले तर हा 4 मार्कचा क्वेश्चन आहे, किंवा कधी कधी सेम क्वेश्चन्स तुम्हाला 2 मार्क्ससाठी सुद्धा डिफाईन करायला विचारतात. त्यानंतर 4th क्वेश्चन आहे, एक्सप्लेन एनी वन मेथड ऑफ एरर डिटेक्शन विथ एक्झाम्पल, राईट. तुम्हाला काय करायचंय, एरर डिटेक्शनच्या मेथड एक्सप्लेन करायच्या आहेत. बघा, एरर डिटेक्शनच्या ज्या तुमचे मेथड आहेत, ओके, त्यापैकी कोणती एक एक्सप्लेन करायची. त्यामध्ये कोणते आहेत, व्हर्टिकल रिडंडन्सी चेक असेल, VRC कोड, त्यानंतर लॉन्जिट्यूड रिडंडन्सी चेक असेल, किंवा सायक्लिक रिडंडन्सी चेक असेल, CRC कोड, किंवा चेकसेम असेल. ओके, या 3-4 मेथड आहेत आपल्याकडे एरर डिटेक्शनच्या. त्यानंतर 5th क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट द हॅमिंग कोड फॉर द डेटा 1010 विथ ऑड पॅरिटी. ओके, हा थोडासा न्यूमेरिकल टाइप क्वेश्चन आहे रिलेटेड टू हॅमिंग कोड. ओके, त्यानंतर 6th क्वेश्चन आहे, डिफाईन लाईन कोडिंग अँड गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ लाईन कोडिंग. ओके, लाईन कोडिंग तुम्हाला माहिती आहे, आपण जो डेटा वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करतो. ओके, डिफरंट टाइप्स ऑफ लाईन कोडिंग आपल्याकडे आहे, तुम्हाला माहिती आहे, युनिपोलर RZ असेल, नॉन रिटर्न टू 0 असेल, पोलार रिटर्न टू 0 असेल, किंवा मग मँचेस्टर कोडिंग असेल, किंवा
किंवा स्प्लिट फेज कोडिंग असेल, असे 5-6 टाइप्स आहेत लाईन कोडिंगचे. ओके, तर ते तुम्हाला बघून जायचे. त्यानंतर नेक्स्ट हा थोडासा कॉम्प्लेक्स सिलेबस थोडासा जास्त आहे आणि हा 18 मार्क्सचा चॅप्टर आहे तुमचा. ओके, त्यामुळे ऑब्विसली IMP क्वेश्चन सुद्धा जास्तच असणार. तर आता आपण बघूया 6 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते आहेत. तर या चॅप्टरमध्ये 6 मार्क्सचे क्वेश्चन्स बघा. ड्रॉ द फॉर्मॅट बीट स्ट्रीम, राईट. तुम्हाला एक डेटा दिला, एक बीट स्ट्रीम दिली आणि या बीट स्ट्रीमला काय करायचंय, तुम्हाला त्याच्या वेवफॉर्म मध्ये ड्रॉ करायचं वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये. जसं बघा इकडे दिलंय मँचेस्टर मध्ये तुम्हाला ड्रॉ करायचंय, त्यानंतर पोलार क्वाटर्नरी मध्ये ड्रॉ करायचंय, त्यानंतर बायपोलार रिटर्न टू 0, युनिपोलार नॉन रिटर्न टू 0 किंवा AMI फॉर्मॅट, राईट. बायपोलार नॉन रिटर्न टू 0 आणि युनिपोलार नॉन रिटर्न टू 0. तर काय करायचंय, एक डेटा तुम्हाला या 5-6 लाईन कोडिंगच्या फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करायचा आहे. हा पण सोपा क्वेश्चन्स आहे. थोडंसं अवघड वाटत जरी असेल तुम्हाला, वेगळे लक्षात ठेवायचे, राईट. बट मी सजेस्ट करेल की हा क्वेश्चन्स तुम्ही परफेक्ट करून जा. 6 मार्क्सचा हा तुमचा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर 6 मार्क्ससाठी सेकंड क्वेश्चन आहे, स्टेट द शॉनॉन हार्टली थेरम फॉर चॅनल कॅपॅसिटी, राईट. अगेन 2 मार्कला सुद्धा विचारलाय, 4 मार्कला पण विचारू शकतात किंवा 6ला पण विचारू शकतात. आणि नेक्स्ट आहे, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ सिग्नल टू नॉइज रेशो अँड बँडविड्थ ऑन चॅनल कॅपॅसिटी. ओके, तुम्हाला विचारलं होतं की चॅनल कॅपॅसिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स. त्यामध्ये बघा अजून आलं एक आहे सिग्नल टू नॉइज रेशो, दुसरा आहे बँडविड्थ. हे सुद्धा काय आहे, तुमच्या चॅनलचे कम्युनिकेशन चॅनलचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. खूप सारे क्वेश्चन्स असे असतात ज्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, थोडासा अभ्यास केला तर एक्झाम, थोडंसं जर तुम्हाला त्याच्याविषयी डिटेल माहिती असेल तर असे काही क्वेश्चन्स असतात ज्याचे आन्सर तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये इटसेल्फ मिळून जातात, राईट. तर हे बघा इकडे तुम्हाला समजलं की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कम्युनिकेशन चॅनल. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, जनरेट CRC कोड फॉर द डेटा वर्ड, राईट. हा तुम्हाला इथे डेटा दिलाय आणि बाय युझिंग डिवायडर ॲज 1101 स्टेट 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ CRC मेथड. ओके, मुद्दाम या चॅप्टरमध्ये 3 असे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला रिलेटेड टू थोडंसं न्यूमेरिकल टाईप किंवा फिक्स विचारतात. एक आहे हॅमिंग कोड रिलेटेड, दुसरा आहे की तुम्हाला लाईन कोडिंगचा वेवफॉर्म ड्रॉ करायच्यात, आणि थर्ड क्वेश्चन्स आहे CRC रिलेटेड. ओके, तर हे 3 क्वेश्चन्स तुम्ही बघून जा. थोडासा चॅप्टरचा सिलेबस थोडासा वाईड असल्यामुळे एक्झॅक्टली तुम्हाला कोणते नेमके पॉईंट करायचे याच्याविषयी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बट जे फिक्स विचारणारे क्वेश्चन्स आहेत त्यावरती जास्त फोकस करा, जे सोपे वाटते त्यांना जास्त टाइम द्या. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट चॅप्टर युनिट 2, जो आहे पल्स कोड मॉड्युलेशन टेक्निक्स, राईट. पल्स कोड मॉड्युलेशन टेक्निक्स, आणि हा तुमचा चॅप्टर असणार आहे 14 मार्क्ससाठी. ओके, पल्स कोड मॉड्युलेशनच्या डिफरंट टेक्निक्स आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट आपण बघूया 2 मार्क्सचे क्वेश्चन्स काय आहेत. तर इकडे फर्स्ट क्वेश्चन आहे, सॅम्पलिंग थेरम काय आहे. ओके, त्यानंतर स्टेट द मिनिमम सॅम्पलिंग रेट युझिंग नायक्विस्ट क्रायटेरिया, किंवा कधी कधी काय विचारतात, डिफाईन नायक्विस्ट क्रायटेरिया. ओके, तर हे तुम्हाला डिफाईन करता आलं पाहिजे. त्यानंतर लिस्ट 2 ॲडव्हान्टेजेस ऑफ PCM. ओके, या चॅप्टरमध्ये PCM जे आहे पल्स कोड मॉड्युलेशन, ते थोडंसं इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे जे पण PCM रिलेटेड क्वेश्चन असतील 2 मार्क्सचे, 4 मार्क्सचे किंवा 6 मार्क्सचे, त्यावरती थोडंसं जास्त फोकस करा. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, डिफाईन द टर्म अलायझिंग आणि क्वांटायझेशन एरर. ओके, या 2 टर्म डेफिनेशनसाठी विचारतात. त्यानंतर डिफाईन नायक्विस्ट रेट किंवा नायक्विस्ट क्रायटेरिया, राईट. त्यानंतर स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ DPCM, राईट, डिफरेन्शियल पल्स कोड मॉड्युलेशन. हा काय आहे, तुमच्या PCM म्हणजे पल्स कोड मॉड्युलेशनचा ॲडव्हान्स व्हर्जन आहे DPCM मॉड्युलेशन, राईट. हे पण तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर 4 मार्क्सचे क्वेश्चन्स बघूया या चॅप्टरमधले. तर फर्स्ट आहे, डिस्क्राईब द नॅचरल सॅम्पलिंग विथ नीट स्केच. ओके, नॅचरल सॅम्पलिंगची प्रोसेस तुम्हाला डिफाईन करायची. त्यानंतर डिस्क्राईब द स्लोप ओव्हरलोड अँड ग्रॅन्युलर नॉईज इन DM डेल्टा मॉड्युलेशन सिस्टीम. त्यानंतर डिस्क्राईब द वर्किंग ऑफ ADM ट्रान्समीटर विथ नीट ब्लॉक डायग्राम. त्यानंतर पुन्हा फोर्थ क्वेश्चन आहे, कम्पेअर द PM पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, PWM पल्स विथ मॉड्युलेशन अँड PPM पल्स फेज मॉड्युलेशन टेक्निक्स, राईट. जसं तुम्ही लास्ट इयरला AM शिकला, FM शिकला आणि PM शिकला, राईट. हे पण सिमिलर आहे, फक्त इकडे काय आहे की इन्स्टेड ऑफ कंटिन्युअस चॅनल इकडे आपण पल्स कोड म्हणजेच पल्स कॅरियर यूज करणार आहेत. ओके, तर ते तुम्हाला इकडे लक्षात ठेवायचं आहे. सेम
AM PM आणि FM सारखंच आहे, फक्त इकडे आपण पल्सेस यूज केलेले आहेत कॅरियरमध्ये इन्स्टेड ऑफ कंटिन्युअस कॅरियर सिग्नल, राईट. त्यानंतर 5th क्वेश्चन आहे, ड्रॉ द ब्लॉक डायग्राम अँड एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ PWM जनरेटर विथ वेव फॉर्म, राईट. त्यानंतर 6th क्वेश्चन आहे, ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ DM ट्रान्समीटर, डेल्टा मॉड्युलेशन ट्रान्समीटर अँड एक्सप्लेन इच ब्लॉक इन डिटेल्स, राईट. त्यानंतर 7th क्वेश्चन आहे, कम्पेअर अॅनालॉग अँड डिजिटल पल्स मॉड्युलेशन टेक्निक्स. ओके, तर हे झाले ऑल अबाउट 4 मार्क क्वेश्चन्स. आता आपण या चॅप्टरचे काही 6 मार्कचे क्वेश्चन्स बघणार आहोत. ओके, तर 6 मार्कसाठी काय बघा, स्टेट द ड्रॉबॅक ऑफ DM आणि ओव्हरकम बाय ADM. ओके, जनरली हा DM काय, हा तुमचा बेस मॉड्युलेशन सिस्टीम आहे आणि ADM काय त्याचं ॲडव्हान्स आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की DM चे ड्रॉबॅक सांगायचे की ते ओव्हरकम कसे केले ADM ने. त्यानंतर ADM ची ब्लॉक डायग्राम काढून त्याचे वेव्ह फॉर्म तुम्हाला ड्रॉ करायच्यात. त्यानंतर ब्लॉक डायग्राम ऑफ PCM ट्रान्समीटर विथ द हेल्प ऑफ रिलेव्हंट वेव्ह फॉर्म अँड एक्सप्लेन इट्स वर्किंग, राईट. त्यानंतर ब्लॉक डायग्राम ऑफ DPCM ट्रान्समीटर अँड एक्सप्लेन रोल ऑफ प्रेडिक्टर. त्यानंतर पुन्हा ब्लॉक डायग्राम ऑफ PCM रिसिव्हर. ओके, तर हा चॅप्टर समजून घ्या. याच्यामध्ये महत्त्वाचे 4 पॉईंट्स आहेत ते तुम्हाला बघायचे. एक आहे PCM, ओके, पल्स कोड मॉड्युलेशन, याचं ट्रान्समीटर रिसिव्हर आणि याचे ड्रॉबॅक काय आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे DPCM, डिफरन्शियल पल्स कोड मॉड्युलेशन्स. ओके, त्यानंतर याचं ट्रान्समीटर रिसिव्हर आणि ॲडव्हान्टेजेस, राईट. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट आहे DM स्टँड फॉर डेल्टा मॉड्युलेशन्स. ओके, डेल्टा मॉड्युलेशन मध्ये पुन्हा तुम्हाला काय बघायचं आहे की डेल्टा मॉड्युलेशनच्या ट्रान्समीटरची ब्लॉक डायग्राम काय आहे. त्यानंतर याच्या रिलेटेड 2-3 टर्म्स आहेत. फर्स्ट आहे स्लोप ओव्हरलोड, डेल्टा मॉड्युलेशन मध्ये काय असतं, ग्रॅन्युलर नॉईज काय असतं आणि ॲडव्हान्टेजेस काय आहेत डेल्टा मॉड्युलेशनची. आणि लास्ट जी स्टेप आहे ती आहे ADM. लास्टचा जो पॉईंट आहे तो आहे ADM. ओके, हा काय आहे तुमचा ॲडव्हान्स पार्ट आहे डेल्टा मॉड्युलेशनचा, राईट. याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला काय बघायचं आहे, ADMचं ट्रान्समीटर, ADMचं रिसिव्हर, ओके, आणि कंपॅरिझन बिटवीन पल्स कोड मॉड्युलेशन अँड कंटिन्युअस वेव्ह मॉड्युलेशन. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, PCM मध्ये एका पेजवरती PCM ची ट्रान्समीटर आणि रिसिव्हरची ब्लॉक डायग्राम काढून घ्या. त्यानंतर DPCM ची ट्रान्समीटर ब्लॉक आणि रिसिव्हरची ब्लॉक डायग्राम, त्यानंतर DM ची आणि ADM ची. ओके, हे 4 पॉईंट मधून तुम्हाला फिक्स 4 ते 5 क्वेश्चन्स या चॅप्टर मध्ये येणार. बाकीचा जो सिलेबस आहे तो जस्ट रिलेटेड टू सॅम्पलिंग थेरम आणि 3 पल्स कोड मॉड्युलेशन टेक्निक. त्यामध्ये एक आहे PAM, PWM आणि PPM. ओके, तर हे झालं ऑल अबाउट सेकंड चॅप्टर. 14 मार्क्सचा हा चॅप्टर आहे, याला सुद्धा भरपूर वेटेज आहे तुमच्या एक्झाम मध्ये. ओके, सो नाव आता आपण बघणार आहोत चॅप्टर 3. द नेम इज डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक. ओके, हा पण तुमचा 14 मार्क्सचा चॅप्टर आहे. यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, डिजिटल मॉड्युलेशनच्या ज्या डिफरंट टेक्निक्स आहेत, ओके, त्या शिकायच्या. त्यानंतर त्याच्या रिलेटेड ट्रान्समीटर असतील, रिसिव्हर असतील, त्याचं वेव्हफॉर्म असतील मॉड्युलेशनच्या, आणि त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस. ओके, तर या टाईपमध्ये तुम्हाला हा सिलेबस शिकायचा आहे. ओके, तर थर्ड चॅप्टर आपण बघणार आहोत आता, डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक. ओके, याच्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, टाईप ऑफ डिजिटल मॉड्युलेशन. ओके, म्हणूनच फर्स्ट क्वेश्चन आहे की लिस्ट डिफरंट टाईप्स ऑफ डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक. ओके, यामध्ये असतील तुमचे ASK, ॲम्प्लिट्यूड शिफ्ट किंग, फेज शिफ्ट किंग, त्यानंतर असेल PSK, QPSK. ओके, हे झाले तुमच्या डिफरंट डिजिटल मॉड्युलेशनच्या टेक्निक. ओके, आणि याच टेक्निक तुम्हाला या चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये शिकायच्या आहेत. ओके, त्यानंतर QAM असेल. ओके, तर ह्या झाल्या डिफरंट डिजिटल मॉड्युलेशनच्या टेक्निक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्लासिफाय द डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक्स. ओके, याचं क्लासिफिकेशन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर स्टेट 2 मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग. ओके, FSKचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. त्यानंतर MRA इनकोडिंग. ओके, ही तुम्हाला एक्सप्लेन करायचे की MRA इनकोडिंग एक्झॅक्टली आहे काय. ओके, त्यानंतर या चॅप्टरमधले 4 मार्क्सचे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये असतील डिस्क्राईब ॲम्प्लिट्यूड शिफ्ट किंग, ASK मॉड्युलेशन विथ सुटेबल सर्किट डायग्राम. ओके, ASK काढून तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर कम्पेअर ASK, FSK आणि PSK मॉड्युलेशन टेक्निक्स. ओके, या टेक्निक्स तुम्हाला काय करायच्या आहेत, कम्पेअर करायच्या आहेत. तिन्हीमध्ये प्रॉब्लेम म्हणजे या 3 टेक्निकमध्ये काय डिफरन्स आहे, कोणतं पॅरामीटर व्हॅरी होतो, बँडविथ रिक्वायरमेंट काय आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. ओके, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे एक्सप्लेन करायच्या आहेत. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे रिलेटेड टू
क्वाड्रेचर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन्स, राईट, QAM, क्वाड्रेचर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशनवरती तुमचा हा क्वेश्चन्स आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, QAM ट्रान्समीटर एक्सप्लेन करायचं आहे विथ वेवफॉर्म. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द रिसिप्शन ऑफ BPSK विथ ब्लॉक डायग्राम. रिसिप्शन म्हणजेच काय, BPSKचं रिसिव्हर तुम्हाला ब्लॉक डायग्राम काढून एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, QPSK इज बेटर दॅन PSK, राईट, फेज शिफ्ट केइंग अँड QPSK इज अ ॲडव्हान्स व्हर्जन ऑफ PSK. तर तुम्हाला ते इलिस्ट्रेट करायचं आहे की QPSK कसा बेटर आहे PSKपेक्षा. त्यानंतर तुम्हाला QPSKची ब्लॉक डायग्राम काढायची आहे आणि त्याच्या वेवफॉर्म काढायच्या. जनरली हे क्वेश्चन्स तुमचा 6 मार्कला विचारतात, अशा टाईपचे क्वेश्चन्स. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द जनरेशन ऑफ DPSK युझिंग ब्लॉक डायग्राम अँड वेवफॉर्म, राईट. तर DPSK म्हणजे काय, डिफरेन्शियल फेज शिफ्ट केइंग, राईट. या फेज शिफ्ट केइंगचा ॲडव्हान्स मॉड्युलेशन टेक्निक जी आहे ती आहे डिफरेन्शियल फेज शिफ्ट केइंग, किंवा तुम्ही याला म्हणता DPSK. ओके, तर त्याची ब्लॉक डायग्राम आणि वेवफॉर्म तुम्हाला काढायचे आहेत. यामधले 6 मार्कचे क्वेश्चन्स आता आपण बघूया. तर जनरली 6 मार्कचे क्वेश्चन्स कोणते असतील, स्टेट द बँडविथ रिक्वायरमेंट फॉर BSK, FSK आणि BPSK. ओके, हे सेम ॲज अ ASK, FSK आणि PSK तुम्हाला कन्सिडर करायचं आहे आणि त्याच्या वेवफॉर्म ड्रॉ करायच्या आहेत फ्रॉम द डेटा. या डेटासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ASK, FSK आणि PSKसाठी वेवफॉर्म ड्रॉ करायच्या आहेत मॉड्युलेशनमध्ये. त्यानंतर ड्रॉ द नीट ब्लॉक डायग्राम ऑफ QMA सिस्टीम, क्वाड्रेचर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन सिस्टीमची ब्लॉक डायग्राम काढायची आणि इचं वर्किंग एक्सप्लेन करायचं. हा तुमचा 6 मार्क्सचा क्वेश्चन्स आहे. ओके, थर्ड क्वेश्चनमध्ये काय आहे की डिस्क्राईब द MRA PSK इनकोडिंग टेक्निक्स विथ नीट ब्लॉक डायग्राम अँड ऑल्सो ड्रॉ कन्सल्टेशन डायग्राम ऑफ BPSK आणि QPSK. ओके, तर हा पण तुमचा 6 मार्क्सचा क्वेश्चन्स आहे. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द QPSK ट्रान्समीटर विथ ब्लॉक डायग्राम अँड ड्रॉ इट्स कॉन्स्टलेशन डायग्राम, राईट. हा पण तुमचा 6 मार्क्सचा क्वेश्चन्स आहे. QPSK आणि QAM, राईट. QPSK असेल किंवा QAM असेल, या दोन इम्पॉर्टंट ब्लॉक डायग्राम आहेत या चॅप्टरमध्ये. मग ते रिसिव्हर असेल किंवा ट्रान्समीटर असेल. त्यानंतर अगेन ब्लॉक डायग्राम ऑफ QAM ट्रान्समीटर आणि कॉन्स्टलेशन डायग्राम ऑफ 8 QAM. ओके, हा अगेन 6 मार्क्सचा तुमचा क्वेश्चन्स आहे. तर या चॅप्टरमध्ये 6 मार्क्सचे थोडेसे जास्त क्वेश्चन्स येऊ शकतात. जनरली जे आपण ब्लॉक डायग्राम आहे, QAM असेल किंवा QPSK असेल किंवा MRA असेल किंवा मग तुमचं QAM ट्रान्समीटर किंवा रिसिव्हर असेल, तर या सर्व ब्लॉक डायग्राम थोड्याशा मोठ्या आहेत, एक्सप्लेन करायला थोड्याशा डिफिकल्ट आहेत. त्यामुळे या टाईपचे क्वेश्चन्स मोस्टली 6 मार्कला तुम्हाला या चॅप्टरमधून विचारू शकतात. नेक्स्ट दोन जे युनिट आहेत तुमचे, युनिट 4 आणि युनिट 5, हे मोस्टली थेरेटिकल आहेत. बट यामध्ये असं आहे की यामध्ये जास्त सिलेबस नाही आहे तुमचा. ओके, खूप लिमिटेड पॉईंट्स आहेत, त्यामुळे या दोन युनिटसाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही आहे. आणि थोडंसं जरी तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं तर बऱ्यापैकी यातले क्वेश्चन्स तुम्ही इझिली एक्झाममध्ये नोट डाऊन करू शकता, राईट. ॲज कम्पेअर टू फर्स्ट 3 चॅप्टर मी असं म्हणेल की 4 आणि 5 हे समजायला सोपे आहेत. ओके, थोडेसे नवीन कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये पण, बट जो सिलेबस आहे या 2 चॅप्टरचा तो तितका वाईड नाही आहे ॲज कम्पेअर टू युअर फर्स्ट, सेकंड अँड थर्ड युनिट. ओके, तर या 2 चॅप्टरवरती पण फोकस करा. जर तुम्हाला पासिंग पेज असेल तर हे 2 चॅप्टर तुम्ही सोडूच नका. स्कोरिंग जरी करायचं असेल तर तुम्हाला हे 2 चॅप्टर फिक्स करावेच लागतील, राईट. बट ॲज कम्पेअर टू सेकंड आणि थर्ड युनिट, फोर्थ आणि 5 युनिट हा थोडासा समजायला सोपा आहे आणि जास्त सिलेबस नाही आहे याच्यामध्ये, लिमिटेड सिलेबस असल्यामुळे तुम्ही इझिली तो कवर करू शकता. ओके, आता आपण बघूया 2 मार्क्स क्वेश्चन या युनिटमधून, युनिट 4चे. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय. ओके, त्यानंतर मल्टिप्लेक्सिंगच्या टेक्निक्स कोणत्या आहेत, राईट. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, स्टेट द ॲडव्हान्टेजेस ऑफ TDMA ओव्हर FDMA. लाईक TDMA स्टँड फॉर टाईम डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस टेक्निक अँड FDMA स्टँड फॉर फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस, राईट. त्यानंतर स्टेट द टाईप ऑफ मल्टिप्लेक्सिंग टेक्निक्स, राईट. तर याच टेक्निक्स आहेत तिकडे, TDMA, त्यानंतर FDMA, त्यानंतर CDMA कोड डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस टेक्निक्स, त्यानंतर स्पेस डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस टेक्निक. तर या 4 टेक्निक्स तुम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. जर स्टेट द टाईप्स विचारलं तर याचं क्वेश्चन्स तुम्हाला
इथेच मिळून जाईल, राईट. किंवा एक्झाममध्येच तुम्हाला विचारलं असेल कुठेतरी TDMA एक्सप्लेन करा, FDMA एक्सप्लेन करा, तेच तुम्हाला इकडे नोट डाऊन करायचं आहे. फक्त तुम्हाला हे माहीत पाहिजे की TDMA FDMA हे मल्टिप्लेक्सिंग टेक्निक्सचे टाईप आहेत. त्यानंतर या चॅप्टरमधले 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते ते बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ FDM सिस्टीम अँड स्टेट इट्स ॲडव्हान्टेजेस, राईट. त्यानंतर स्टेट द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ FDM सिस्टीम. त्यानंतर एक्सप्लेन द टेक्निक्स विथ रिलेव्हंट डायग्राम TDMA, राईट. तर या चॅप्टरमध्ये जे फर्स्ट 2 पॉईंट्स आहेत, एक आहे FDM, दुसरा आहे TDM. ओके, हे 2 पॉईंट्स तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट 3 पॉईंट जे असतील ते असतील TDMA, FDMA, CDMA आणि SDMA. ओके, हे 5 पॉईंट केले तर तुमचा हा पूर्ण चॅप्टर कवर झाला, राईट. आणि तेच क्वेश्चन्स आपण इकडे पण दिलेले आहेत बघा. ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ TDMA सिस्टीम अँड एक्सप्लेन इट्स वर्किंग, राईट. त्यानंतर कम्पेअर TDMA CDMA ऑन द बेसिस ऑफ शेअरिंग ऑफ टाईम अँड बँडविड्थ, सिंक्रोनायझेशन रिक्वायर्ड और नॉट, कोड वर्ड, गार्ड बँड अँड गार्ड टाईम. ओके, या 2 डेफिनेशन्स तुमच्या एक्झामला सुद्धा विचारतात डिफाईन करण्यासाठी. ओके, त्यानंतर 6 क्वेश्चन आहे, डिस्क्राईब द सिंक्रोनस टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग विथ नीट डायग्राम. हा जनरली 6 मार्क्सचा क्वेश्चन्स आहे. त्यानंतर एक्सप्लेन द स्पेस डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस टेक्निक म्हणजेच SDMA. ओके, नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा युनिट 5 स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन्स, राईट. आपण ॲनालॉग बघितलं, डिजिटल बघितलं, त्यानंतर मल्टिप्लेक्सिंग काय आहे ते बघितलं. आता 5th चॅप्टरमध्ये तुम्हाला बघायचं आहे एक्झॅक्टली स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन म्हणजे काय, किंवा SS मॉड्युलेशनसुद्धा याला म्हणतात, राईट. तर हा तुमचा 12 मार्क्सचा चॅप्टर आहे. मोस्ट ऑफ द हा चॅप्टरसुद्धा थेअरी बेस आहे. यामध्ये तुम्हाला काय काय विचारू शकतात ते बघूया आपण. 2 मार्क्सचे क्वेश्चन्स बघा. स्टेट द ॲप्लिकेशन ऑफ स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन. ओके, आपण AM बघितलं, त्यानंतर डिजिटल मॉड्युलेशन बघितलं, राईट. आता आपण काय बघणार आहेत, स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन SSM. ओके, तर तुम्हाला काय आहे, ऑब्वियसली ॲनालॉग मॉड्युलेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, डिजिटलमध्ये काही असेल, त्यानंतर आपण काय 3rd स्टेपकडे मूव्ह झालो, जी आहे तुमची स्प्रेड स्पेक्ट्रम. तर तुम्हाला याचे ॲडव्हान्टेजेस सांगायचे आहेत की SSMकडे आपण का गेलो, राईट. त्यानंतर डिफाईन द कन्सेप्ट ऑफ स्प्रेड स्पेक्ट्रम, राईट. स्प्रेड स्पेक्ट्रम म्हणजे काय हा कन्सेप्ट तुम्हाला डिफाईन करायचा आहे. त्यानंतर डिफाईन PN सिक्वेन्स काय आहे, याला स्युडो रँडम जनरेटरसुद्धा म्हणतात, राईट. आणि शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात PN सिक्वेन्स जनरेटर. ओके, तर तुम्हाला PN सिक्वेन्सची डेफिनेशन द्यायची आहे. त्यानंतर डिफाईन द टर्म फ्रिक्वेन्सी होपिंग म्हणजे काय, राईट. त्यानंतर अगेन फ्रिक्वेन्सी होपिंगमध्ये 2 टाईप्स आहेत, एक आहे स्लो फ्रिक्वेन्सी होपिंग, अदर आहे फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग. तर तुम्हाला कधीकधी हा कंपॅरिझनसाठी सुद्धा 4 मार्कला विचारतात, किंवा डेफिनेशन्स विचारतात 2 मार्कला, की स्लो फ्रिक्वेन्सी होपिंग आणि फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग डिफाईन करायला. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस काय आहेत स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशनचे ओव्हर ऑदर, राईट. हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे की तुम्हाला माहीत पाहिजे की एक्झॅक्टली आपण स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशनकडे का गेलो, राईट. ऑलरेडी आपण एवढ्या सगळ्या मॉड्युलेशनचे टेक्निक बघितल्यात, ॲनालॉगमध्ये, डिजिटलमध्ये, पल्स कोड मॉड्युलेशन, डिजिटल मॉड्युलेशन. त्यानंतर पुन्हा अजून नवीन टेक्निककडे आपण आलो आहे, जी आहे स्प्रेड स्पेक्ट्रम. ओके, हे झाले ऑल अबाउट 2 मार्क्सचे क्वेश्चन्स. आता या चॅप्टरमधले 4 मार्क्सचे क्वेश्चन्स कोणते आहेत ते आपण एकदा बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, डिस्क्राईब विथ द हेल्प ऑफ ब्लॉक डायग्राम स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन सिस्टीम, राईट. फर्स्ट तर तुम्हाला काय करायचं आहे की या चॅप्टरचे जे नाव आहे स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन, याचीच ब्लॉक डायग्राम करायची आहे आणि ती तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनसुद्धा करायची आहे. त्यानंतर एक्सप्लेन डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम DSS ट्रान्समीटर विथ ब्लॉक डायग्राम, राईट. डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशनची ट्रान्समीटरची ब्लॉक डायग्राम काढून एक्सप्लेन करायची. त्यानंतर कम्पेअर करायचं आहे स्लो फ्रिक्वेन्सी होपिंग आणि फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग. त्यानंतर डिफाईन द परफॉर्मन्स पॅरामीटर ऑफ DSSS सिस्टीम, डायरेक्ट स्प्रेड स्पेक्ट्रम सिस्टीम. आणि कोणते पॅरामीटर तुम्हाला डिफाईन करायचे आहेत, त्यामध्ये प्रोसेसिंग गेन काय आहे आणि जामिंग मार्जिन काय असतं. ओके, या 2 डेफिनेशन्स तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर डिफरन्शिएट बिटवीन डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम अँड फ्रिक्वेन्सी होपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम. ओके, हा जो कंपॅरिझन आहे, कंपॅरिझनचा क्वेश्चन्स खूप वेळा हा क्वेश्चन एक्झामला विचारलेला आहे. कोणतेही 4 ते 5 पॉईंट तुम्हाला परफेक्टली करून जायचे आहेत या क्वेश्चनचे.
आणि सेम पॉईंट तुम्ही तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये सुद्धा लिहू शकता. जर सपोज तुम्हाला जर विचारलं एक्सप्लेन द डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन, तर हे 4 पॉईंट तुम्ही तिकडे लिहू शकता. सेम फ्रिक्वेन्सी होपिंगसुद्धा कंपॅरिझन जरी नाही आलं तर त्याचा एक तरी क्वेश्चन्स तुम्हाला येणार एक्सप्लेन करायला किंवा कम्पेअर करायला असेल. ओके. त्यानंतर 6 क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग टेक्निक विथ सुटेबल वेवफॉर्म अँड स्टेट इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. अगेन हा तुमचा 6 मार्क्सचा क्वेश्चन्स असतील, ज्यामध्ये तुम्हाला फास्ट फ्रिक्वेन्सी होपिंग टेक्निक्स विचारलेले आहे. बघा, या चॅप्टरमधले महत्त्वाचे पॉईंट कोणते आहेत? स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशनची ब्लॉक डायग्राम, त्यानंतरचा पॉईंट आहे डायरेक्ट सिक्वेन्स स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन आणि फ्रिक्वेन्सी होपिंग स्प्रेड स्पेक्ट्रम मॉड्युलेशन्स. ओके. त्यानंतर अजून एक पॉईंट आहे की फास्ट होपिंग आणि स्लो होपिंग याचं कंपॅरिझन तुम्हाला करता आलं पाहिजे. या चॅप्टरमधून अजून एक क्वेश्चन्स आहे जो मल्टिपल टाईम विचारतात. सिम्पल आहे हा पण क्वेश्चन्स. याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचं आहे, PN सिक्वेन्स जनरेट करायचा आहे. ओके. इकडे काय आहे, एक 4 फ्लिपफ्लॉप आहेत आणि एक तुमचा XOR गेट आहे. ओके. या XOR गेट वापरून तुम्हाला सिम्पल हा इनिशियल सिक्वेन्स असेल तर याचं तुम्हाला काय करायचं आहे, PN सिक्वेन्स फाइंड आउट करायचं आहे आणि त्याची वेवफॉर्म ड्रॉ करायचे. ओके. तुम्हाला इथे इनिशियल कंडिशन दिलेली आहे शिफ्ट रजिस्टरची. तर एकदा हे बघून घ्या. याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही आहे. शक्यतो आपण हा ट्राय करू सॉल्व करायचा. ओके. याच्यामध्ये फक्त तुम्हाला XORचं ऑपरेशन आणि हे 4 फ्लिपफ्लॉप कसे वर्क होतात हे समजलं तर तुम्ही इझिली मार्क सॉल्व करू शकता. 6 मार्कला हा क्वेश्चन्स विचारतात. तुमचा हा 6 मार्कचा क्वेश्चन्स आहे, त्यामुळे व्यवस्थित बघून जा आणि या सब्जेक्टसाठी थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट द्या, कारण खूप जास्त कॉन्सेप्ट आहेत, खूप कॉम्प्लेक्स आहे आणि नवनवीन कन्फ्युजिंग आहे. ओके. जस्ट थोडंसं अंडरस्टँडिंग करणं तुम्हाला अवघड जाऊ शकतं. सो ऑल द बेस्ट. अँड चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा फ्रेंडसोबत शेअर करणं नसेल तर ते करायला विसरू नका. आणि याच्यावरती जर तुम्हाला मॉडेल आन्सर पेपर एक्सप्लेन पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.